आजची ओपनिंग झाली हिंजवडी फेज 1. आता बघू किती किलोमीटरची आहे, किती पैसे मिळतात हे चेक करू. आजचा दिवसाची सुरुवात थोडीशी लेट झाली आहे, पण आपण थेट करू काही ना काय तर चांगलं करू, मोठ्या बुकिंग उचलू. आपण आलोय पिकअप लोकेशनला कस्टमरच्या. आपल्याला बसलेली हिंजवडी फेज 1 23 किलोमीटरची बुकिंग आहे. आता बघू पिकअप करू, किती वेळ लागतोय बघू. आपल्याला पहिल्या बुकिंगचे किती पैसे मिळणार आहेत हे बघू आपण. काय 398 रुपये जातात. आपली पहिली बुकिंग होती 22 किलोमीटरची सनसेटीमधनं डायरेक्ट हिंजवडी फेज 1. फेज 1 ची किलोमीटर होतं काहीतरी 22 किलोमीटर होतं. 22 किलोमीटरला आपल्याला पैसे भेटले 398 रुपये ऑनलाईन दिलेले आहेत. 22 किलोमीटरला 398 म्हणजे 400 रुपयाचा घरात आकडा झालेला आहे. आता पुढची बुकिंग बघू कुठली पडतीये. हिंजवडीमध्ये आलोय म्हणजे इथं वेळ व्हायला जाणार आहे का बुकिंग मोठा आकडा भेटणार आहे याची काही किमती नाही. कारण हिंजवडी आपल्याला बसली आता इथनं सांगवी, नवी जुनी सांगवी दिलेलं होतं. जुनी सांगवीचे किती पैसे मिळतात आज फर्स्ट टाइम पटकनी भेटली म्हणून एवढी खुशी वाटते इथनं की हिंजवडीच्या बाहेर निघतोय म्हणून पटकनी. बघू आता पिकअप करू आणि बघू आपण किती वेळ लागतो आणि किती पेमेंट मिळते आपल्याला. पण ज्यावेळी जास्त खुश असतो पिकअपला चाललोय म्हणून हे ते म्हणून, तर इथं आलोय आणि कस्टमरचाच लाभ आहे. कस्टमर किती वेळ झालं 5 ते 6 मिनिटं झाले इथे येऊन. की कस्टमर आत्ता येईल नंतर येईल, आत्ता येईल नंतर येईल म्हणतोय. तर अजून मी कस्टमर आला नाही. आता बघू किती वेळ लागणार आहे अजून कस्टमरला आणि पिकअप करू. पण बघू झाला पिकअप तर पिकअप आहे नशिबामध्ये. जर पिकअप लोकेशन जर चुकलं असेल तर मग परत दिक्कत येणारच आहे आपल्याला. बुकिंग आहे ना नाही ह्याच्याच बॅक साईडच्या लोकेशनला गेलो होतो मी. तिकडे गेलतात का? हो 1554. हिंजवडी फेजवरून आलो होतो आपण सांगवीच्या हॉस्पिटलला. त्यांचं काहीतरी 9.200 मीटरची बुकिंग होती. त्यांचे पेमेंट भेटले आपल्याला 166 रुपये. आता पुढची बुकिंग कुठली पडते, एक ताथवडी गेली आता जस्ट ऑर्डर, शेरगाव डांगे चौक होती वाटते ती गेली ऑर्डर. आता पुढची बुकिंग कुठली पडते बघू. माझ्यासोबत झाला अन्याय. आता माझ्यासोबत एक अन्याय होते. एक बसली 300 रुपयाची आणि एक बसली हिंजवडी फेज 3. आता कुठली घेऊन जायचंय हे आपल्या हातात आहे. बघू आपण आता कुठली ठरवतोय ते. ना 274 दाखवत आहे. आपला हिंगणे खुर्द ड्रॉप झाला. औंधमधून आलो होतो 14 किलोमीटरचे घेऊन. त्यांनी दाखवलेले 20 किलोमीटरचे. आपण आलो 14 किलोमीटर शॉर्टकट सिटीतनं आलो होतो. त्यांना दाखवलं कॅश कलेक्टरसाठी 274 रुपये आणि मला भेटले 304 रुपये. म्हणजे 74 म्हटलं तरी 30 रुपये उबरच्या खिशातनं आलेले आहेत. आणि वरच्या 14 किलोमीटरला फक्त बघायला गेलं तर 240 रुपये होतील. पण आपण घेतले 304 रुपये कस्टमरकडनं. 30 एक रुपये कस्टमरकडनं आणि 30 एक रुपये उबरकडनं. असं उबरला गाडण्यासाठी मजा लय येते.